वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. ज्या आपण काल लेवल घेतल्या होत्या, कालच्या व्हिडिओमध्ये ज्या आपण लेवल बघितल्या होत्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या, त्याच्यामध्ये ह्या बँक निफ्टीच्या आपण लेवल पाहतोय. ज्या मेजर लेवल घेतले होते 50,700 आणि 49,697, म्हणजे 49,700. तर सपोज ह्या दोन ब्रेक झाले असते तर एक मोठी प्रमाणात 700-800 पॉईंटची रॅली आपल्याला वन साइड बघायला मिळाली असती. परंतु आपण जे पाहतोय त्या पद्धतीने ह्या बिटवीन रेंजमध्ये काम केलंय. जे आपण काल ठरवलं होतं, जर समजा हे जर सपोर्ट नाही ब्रेक झाला किंवा जरी ब्रेक झाला तर इथपर्यंत रॅली मिळेल, आणि जर नाही ब्रेक झाला तर एका रेंजमध्ये काम करू शकतं. जसं काल ठरवलं त्या पद्धतीने झालं. परंतु आपण जी सकाळची लेवल बघतोय 50,420, ह्या लेवलला आपण एक सकाळी सीचा प्लॅन केला होता. ओके, त्याच्या आधी पूर्वी आपण एक सीचा प्लॅन केला. त्याच्यानंतर सेकंडला इथं 10च्या आसपास आपण एक ट्रेड प्लॅन केला. त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मूव्ह बघायला मिळाला. आपण ब्रेकआउटच्या नंतर जर कॅन्डल चेक केलं तर जवळजवळ 160 रुपयाची आपल्याला रॅली तिथं बघायला मिळाली. 160 पॉईंट आपल्याला बँक निफ्टी तिथं पॉझिटिव्ह मूव्ह दिला. परंतु जे पाहिजे आपल्याला, जी रॅली पाहिजे होती ती परफेक्ट मिळाली नाही, की आपण इथपर्यंत होल्ड करायचं आपण एक्सपेक्टेशन ठेवलं होतं, परंतु मार्केटमध्ये ते तसं झालं नाही. ह्याचं कारण असं की जर आपण बँक निफ्टीची जर पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघितली तर फार मोठी तयार झाली होती. ओके, 370 पॉईंटच्या आसपास पहिलीच कॅन्डल क्रिएट झाली. आणि जर आपण व्यवस्थित पाहिलं त्या कॅन्डलचा हाय लो जर मार्क केला तर मार्केट दिवसभर एका रेंजमध्ये राहिलं. जे काल आपण एक्सपेक्टेशन ठेवलं होतं की जर सपोज नाही लेवल ब्रेक झाली तर मार्केट ह्या रेंजमध्ये राहू शकतं. परंतु सकाळी एक फेक ब्रेकआउट झाला. पण फेक ब्रेकआउट म्हणण्यापेक्षा आपण तिथं जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला 150 पॉईंट सुद्धा मिळाले. आपण हे पण त्याच्यामधनं पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे. जसं आपण काल ठरवलं सेम त्या पद्धतीनं मार्केटमध्ये एक आपल्याला रॅली बघायला मिळाली. हा कालचा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, पाहू शकता. आता सपोज तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केला तर आपल्या ग्रुपमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक दिली ती ओपन करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुमचं अकाउंट नसेल अपस्टॉकमध्ये आणि अकाउंट क्रिएट करायचं असेल तरी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली, ओपन करा. जर अकाउंट तुम्ही अपस्टॉकमध्ये आपल्या लिंक थ्रू ओपन केलं तर आपण प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन करतोय. त्याच्यामध्ये बरेच माहिती आणि बरेच व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. आपण पाहूयात निफ्टीच्या आजची झालेली दिवसभराची मुवमेंट. आता निफ्टीचं जर आपण पाहिलं तर आपल्याला सकाळी इथं आपल्याला एक एसएल फेस करावा लागला सगळ्यात महत्वाचं. परंतु हे आपलं अग्रेसिव्ह नेचरमुळे आपल्याला तिथे एसएल फेस करावा लागला. आपण डायरेक्टली ब्रेकआउटला इथे एंट्रीचा प्लॅन केला विदाऊट सेटअपमध्ये. हे अग्रेसिव्ह नेचरमध्ये कधी कधी आपल्याला एसएल फेस करावा लागतो. इव्हन जे आपण लेवल पाहतोय 23,700 आणि 23,500. 23,500ला खाली मार्केट येत आल्याच्या नंतर ब्रेक झालं, परंतु विथ कन्फर्मेशन आपल्याला कुठलाही ट्रेड मिळाला नाही. विथ कन्फर्मेशन म्हणजे काय किंवा कुठल्या गोष्टी, तर इगल ट्रेडर्स मध्ये जे जे आपले जॉईन आहेत टीम मध्ये सर्वांना माहिती आहे बरोबर की आपण ट्रेड कुठे घेतो. आणि इथलं आपण ट्रेड कधी घेणार नाही 3:05 जे त्याच्या आतमध्ये जे काय असतील ते आपले ट्रेड असणार आहेत. ही जर लेवल पाहिली तर मार्केट पूर्णपणे दिवसभर एका रेंजमध्ये गेलं. आता पूर्णपणे जर मार्केटचा जर विचार करायला गेला, वन डेला जर आपण मार्केट पाहिलं, आपण वन डेच्या कॅन्डलला मार्केट वरती येऊयात. जे आपण परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये ठरवलं होतं की जर सपोज हा लेवल ब्रेक झाला तर डाऊनफॉल येऊ शकतो. सेम त्या पद्धतीने काल घडलं. आज जसं ठरवलं होतं डायरेक्टली त्या लेवलला मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळाल्या. जर मंडेला आपण पाहतोय तर मंडेला जर सपोज ही लेवल ब्रेक झाली 23,500ची तर 23,350 पर्यंतची आपल्याला लेवल बघायला मिळू शकते. ओके, आता जर मंडेला आपल्याला काम करायचंय तर महत्वाचे लेवल कुठले असतील त्या लेवल आपण एकदा चेक करूयात. आपण बँक निफ्टीचा चार्ट पाहतोय आणि तो सगळ्यात महत्वाचा वन डेच्या टाइम फ्रेम वरती पाहतोय आपण. जर मोठ्या टाइम फ्रेमला जर पाहिलं, जसे आपण पाहतोय की जे इलेक्शनचे रिझल्ट आलते, इलेक्शनच्या रिझल्ट नंतर जे मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग मुवमेंट आली होती, तर ती मुवमेंट आल्यापासून 49,600 ला मार्केटने मल्टिपल टाइम टच केलंय. म्हणजे बराच वेळा मार्केटने तिथं फेस केलंय त्या लेवलला. ओके, 1 2 3 4 5 ते 6 वेळा मार्केट झालं तिथं टच करतंय. म्हणजे हा एक सपोर्ट तिथं स्ट्रॉंगली असं काम करतोय. जर सपोज हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये परत एकदा डाऊनफॉल येऊ शकतो. आणि कुठंपर्यंत येईल तर 49,033 पर्यंत मार्केट आता चालू आहे. 50,200 ते मार्केट येऊ शकतं 49,000, म्हणजे आणखी 1000 पॉईंटची डाऊन साईडला रॅली मिळू शकते जर सपोर्ट ब्रेक झाला तर. आणि हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर एक स्ट्रॉंग मध्ये मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला आणखी पाहायला मिळू शकतं. कारण की ही जर वन डेला जर आपण पाहतोय तर एक मोठ्या प्रमाणात आलेली ही सपोर्ट लाईन म्हणजे ट्रेंड लाईन जर पाहिली आणि जर त्याचा जर ब्रेकडाऊन झाला खाली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एक डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. कारण की येणाऱ्या दिवसात जर आपण पाहिलं, जर 49,000च्या आसपासची जर लेवल ब्रेक झाली
तर मार्केटमध्ये एक मोठा डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला, अगदी तो 47,000 पण असू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर सपोज मार्केटमध्ये इथं जर एक रिव्हर्सल पॉसिबल झाला तर मार्केटमध्ये नवीन रॅली सुद्धा इथून चालू होऊ शकते, म्हणजे करेक्शन कंप्लीट होऊन इथं नवीन रॅली सुद्धा चालू होऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये काय घडामोडी होणार आहेत त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे वॉच ठेवून ट्रेड प्लॅन करावे लागणार आहेत. हे झालं बँक निफ्टीसाठी. आणि जर आपण सपोज निफ्टीमध्ये जर विचार केला तर वन डेच्या कॅन्डलमध्ये जर आपण पाहतोय तर हा मेजर सपोर्ट ब्रेक झालाय. ओके, जसं बँक निफ्टीमध्ये आता मेजर सपोर्ट ब्रेक होणार आहे, परंतु निफ्टीमध्ये ऑलरेडी इथं सपोर्ट ब्रेक झालाय. मार्केट आलंय 23,532 वरती. आता मार्केटला जर खाली सपोर्टचा जर विचार करायला गेलं तर 23,220 आणि 23,029 ला सपोर्ट आहे. जर सपोज मार्केट नाही तिथं थांबलं तर अगदी 22,380 पर्यंत सुद्धा मार्केट येऊ शकतं. म्हणजे इथून जर आपण चेक केलं अगदी आणखी 4 ते 5% करेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. आता जर सपोज इथं जर रिव्हर्सल पॉसिबल झाला तर आपल्याला ट्रेड करत असताना काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचं ट्रेड करत असताना आपल्याला मंडेला लेवल कुठल्या महत्वाच्या असतील. ओके, आपल्याला जर बुलिश मोमेंट परत मंडेमध्ये जर आपल्याला बघायची असेल तर सगळ्यात महत्वाची लेवल असणार आहे 23,600 ची. ओके, जर 23,600 जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये एक शार्प आपल्याला बुलिश मूव्ह बघायला मिळेल. आणि जर सपोज मंडेला डाऊनफॉल आपल्याला म्हणजे डाऊन साईडला जर ट्रेड प्लॅन करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे 23,477 ची लेवल. म्हणजे ह्या रेंजमध्ये जर आपण मार्केटला जर पाहिलं तर आपण कुठलाही ट्रेड प्लॅन करणार नाही. ओके, कारण की मल्टिपल टाइम जर आपण पाहिलं तर या कॅन्डल पूर्णपणे साइडवेज मध्ये चालू आहेत. आता जर सपोज ह्या लेवल ब्रेक झाल्या तर मार्केटमध्ये एक आपल्याला शार्प बुलिश मूव्ह बघायला मिळू शकते. बरोबर, आपण ज्या दिलेल्या लेवल आहेत सेम ॲज इट इज आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहतोय. बरोबर, दिलेले लेवल असतात, तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ह्या लेवल तुमच्या तुम्ही पीसी वरती अपडेट करू शकता. ओके, ह्या लेवलला पूर्णपणे धरून तुम्ही स्वतःच सुद्धा ट्रेडिंग सेल्फ ट्रेडिंग सुद्धा करू शकता. ओके, ह्या झाल्या निफ्टीसाठी लेवल. आपण जर बँक निफ्टीचा जर इंट्राडे साठी विचार केला, बँक निफ्टीला इंट्राडेला महत्वाचे लेवल कुठले असतील. ओके, बँक निफ्टीला जर इंट्राडे मध्ये आपल्याला काम करायचंय तर सगळ्यात महत्वाचं आज जो सपोर्ट झाला, कालपासून जो सपोर्ट वर्क होतोय हा सपोर्ट ब्रेक होणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर पाठीमागची जर आपण लेवल पाहतोय तर 49,950 ही जर लेवल डाऊन साईडला जर ब्रेक झाली तर 49,700 आणि 49,274, म्हणजे मेजर जर डाऊनफॉल पाहायचा आहे तर आपल्याला ह्या लेवलचा खाली बघायला मिळेल. ओके, आणि जर समजा अप साईडला आपल्याला ट्रेड जर प्लॅन करायचा आहे तर आपण काय करू शकतो, 50,400 ची लेवल जर ब्रेक झाली तर आपण त्याच्यामध्ये सीचा ट्रेड आपण तिथं प्लॅन करू शकतो. जर समजा बिटवीन रेंज मध्ये आपल्याला मिळाला तर टॉप बॉटम मध्ये आपण छोटं ट्रेड पकडण्याचा प्रयत्न करू. जरी भले मोठे प्रमाणात आपल्याला जरी रॅली इथं दिसत असेल, 400 पॉईंट जरी समजा इथं साईडवेजचा जरी पॉईंट दिसत असेल तरी सगळ्यात महत्वाचं तिथं आपला सेटअप क्रिएट होणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे त्या सेटअपला क्रिएट होईपर्यंत आपण तिथं वाट बघू शकतो. आता स्टॉक ऑफ द डे मध्ये आपण काय घेणार आहे, सगळ्यात महत्वाचं जे आपण स्टॉक पाहिलेत, पहिले टाटा मोटरचा घेतला होता आपण. बरोबर, टाटा मोटर्स नंतर आपण घेतला होता टाटा स्टील आणि नंतर हुडको. आता जसं आपण टाटा मोटर्स पाहतोय तर त्याच्यामध्ये आपण जो सपोर्ट एक्सपेक्टेशन ठेवलंय तर मार्केट तिथपर्यंत आलेलं आहे, 770च्या आसपास आलेलं आहे. बरोबर ना, परंतु आपल्याला एक बुलिश सिनेरिओ जो पाहिजे तो आपल्याला तिथे क्रिएट झालेला नाही. जोपर्यंत आपल्याला बुलिश सिनेरिओ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला स्ट्रॉंगली बाईंग त्याच्यामध्ये बघायला मिळणार नाही. ओके, जर आपण दुसरा स्टॉक घेतला होता टाटा स्टील, त्याच्यामध्ये आपण सपोर्ट एक्सपेक्टेशन ठेवला होता, तिथपर्यंत मार्केट आलंय. आपण आता इथं जे मंडेला वर्किंग होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. जर सपोज इथं जर रिव्हर्सल पॉसिबल झाला तर आपल्याला एक चांगल्या प्रकारची बुलिश मुवमेंट बघायला मिळू शकते, परंतु 137च्या वरती मार्केट थांबणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक घेतला होता आपण हुडको मध्ये जर पाहिलं तर आपण 231च्या अगेन्स्ट म्हणजे 231च्या अबावला आपण बाय करणार आहे. परंतु मार्केटमध्ये जर पाहिलं तर आज पूर्णपणे मार्केट त्याच लेवलमध्ये सुद्धा काम करताना बघायला मिळालं. आता ही जर रेंज ब्रेक होईल त्यावेळेस आपण इथं ट्रेड करण्याचा विचार करणार आहोत. आणखी काही दुसऱ्या स्टॉक बद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये स्टॉक नक्की कळवा, त्याच्याबद्दल अनालिसिस करून आपण ग्रुपवरती देऊयात.